आणि यानंतर थेट जाऊयात पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी होम हवन केला जातोय। पाहूयात आपण सध्या ही दृश्य पाहतोय पुण्यामधून। खरं तर सर्वच नागरिकांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत। पुण्यातली हे दृश्य होम हवन सध्या केला जातोय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देवाकडे ही मागणी केली जाते, साकडं घातलं जातंय, त्याची आपण दृश्य पाहतोय। पुण्यातील सध्या ही लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित आहेत। देवेंद्र फडणवीस यांचे फोटो घेऊन अनेक भाजप कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। सारसबाग गणपतीला साकडं घालण्यात येत आहे। होम हवन त्या ठिकाणी सुरू आहे। भाजप कार्यकर्त्यांकडून हा होम हवन सुरू आहे। आपण त्याचे सध्या लाईव्ह दृश्य पाहू शकतो। अनेक भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदासाठी पुण्यामध्ये होम हवन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। चंद्रकांत पाटील सुद्धा या होम हवनाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, नक्कीच मुख्यमंत्री पदाचा राज्यात संपलेला नाही आणि त्यामुळे आपला नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून सारसबाग येथील गणेश मंदिरामध्ये हवन आणि आरतीचं आयोजन करण्यात आले। या होम हवनाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा उपस्थिती लावलेली होती आणि आमचे नेते जे आहेत 137 आमदार आमचे निवडून आल्याने ते मुख्यमंत्री व्हावेत यासाठी एक देवाकडे प्रार्थना करण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते सुद्धा आरती प्रार्थना करत असताना आता भाजपकडून सुद्धा या आरती आणि प्रार्थना सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गौरी, हो नक्कीच बालाजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आपण सध्या ही दोन दृश्य पाहू शकतो। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पुण्यामध्ये सध्या होम हवन सुरू आहे। दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो पालघर मधली हे दृश्य आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी सध्या शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून ही आरती सुरू आहे। पालघर मधली दृश्य, दुसऱ्याकडे पुण्यामधली आपण दृश्य पाहू शकतो। पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी होम हवन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आरती सध्या सुरू असल्याचं आपण पाहू शकतो। दोन दृश्य सध्या आपण पाहू शकतो। पुण्यामधली एक ठिकाणी दृश्य आहेत ज्या ठिकाणी होम हवन सध्या सुरू आहेत। भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून हा होम हवन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सुरू आहे। दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो पालघरमध्ये सध्या शिंदेंसाठी ही आरती सुरू झाल्याचं पाहायला मिळते। शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ही आरती सुरू आहे।
ओम गणपतये नमः।